यानंतर एक महत्त्वाची अपडेट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बीड, परभणी आणि सोलापूरमध्ये आंदोलनं करण्यात आली। बुवाबाजीला शरण गेलेल्या 39 आमदारांची नावं जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। तर सोलापूरमध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर माकपनं आंदोलन केलं। माध्यमामध्ये समोर येणाऱ्या नावावरती आमदार, खासदार, मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।